कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता ओसरलेली आहे। नदीची पातळी 1 फुटाने कमी झाली आहे। सध्या 42.7 फुटांवर पाणी पातळी आहे। शिवाय धरणांमधून होत असलेला विसर्ग सुद्धा आता कमी करण्यात आलाय। कोल्हापुरातील याच पूरस्थितीचा पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आढावा घेतलाय। काल धोका पातळी ओलांडलेली पंचगंगा नदी आता धोका पातळीच्या खाली आलेली आहे। कालपासून तब्बल 1 फूट पाणी पातळी जी आहे ती कमी झालेली आहे आणि आता मी कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरच्या शिवाजी पुलावरती उभा आहे आणि माझ्या मागे ही पंचगंगा नदी पाहतोय, जी काल धोका पातळी तिने ओलांडली होती। मात्र त्यामध्ये आता पावसाने उसंत घेतल्यामुळे शिवाय धरणातून विसर्ग जो आहे तो कमी झाल्यामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट होताना दिसते। सध्याची पाणी पातळीचा विचार केला तर ती 42.5 फूट इतकी पाणी पातळी झालेली आहे। तासागणित या पाणी पातळीमध्ये घटच होताना पाहायला मिळते। केरली या ठिकाणी काही प्रमाणात पाणी असल्यामुळे केरलीपर्यंत ही वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। ज्यांना पन्हाळ्याला किंवा पुढे रत्नागिरीला जायचं असेल तर त्यांनी केरलीपर्यंत जाऊन केरलीवरून ज्योतिबा मार्गे वाघबीळ अशा पद्धतीने ही पर्यायी मार्ग जो आहे तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। खरं तर आजपासून 3 दिवस ग्रीन अलर्ट असणार आहे आणि त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा जो महापुराची शक्यता वर्तवण्यात आली होती ती कुठेतरी आता कमी होताना दिसते। त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हा दिलासादायकच बाब असणार आहे। आज आणि उद्या कशा पद्धतीने या ग्रीन अलर्ट नुसार पाऊस राहणार आहे यावरतीच कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती जी आहे ती अवलंबून असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।